शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। तुम्हाला माल धुतला का ना तुम्ही? हां धुतला आहे सगळा माल तुम्ही धुवून ठेवला का पत्र पाण्याला? धुतला काल तुम्ही काय घोटाळा केला का? तुम्ही घोटाळे काम कसं करत ना तुम्ही? कापडदपरीची काम घोटाळे काम तुम्ही करत जावा। काय आडअडचण आली फोन करा, बॅटरी काढून आम्हाला फोन चार्जिंग लावला चुलीमध्ये। ठीक आहे। हा नंबर का तुम्ही लिहून पाहिजे कागदावर? हा नंबर आहे माझा 817 कुठं पण उतरा। आमचा नंबर घ्या 896 बोकडे लिहून ठेवा लगेच फोन करा मला। चष्मा उलटा कसं लावलेला आहे? सरळ आहे की? नाही उलटा आहे। सरळ आहे। साहेबाले जाता बिनपगारी फुल अधिकारी दंगलपट्ट्या चालले घरी। काल साहेबाची डायरेक्ट बदली झाली इंडियातनं भारतात। आता डायरेक्ट 2 साहेब 40 गाड्या 15 गाड्या घेऊन आले। 2 साहेब लागते, एक मारखायला एक पडून झालं साहेब। कालच आमच्या साहेबांची बदली झाली इंडियातनं भारतात। डायरेक्ट काल प्रमोशन झालं बायकोच्या हाताखाली, दोन भांडी करायला साहेब। आता कसं आहे जिल्ह्यात कुणाला भेट नाही घरच्या बघीशिवाय, कारण ड्युटीकडे काय भ्यायला कसं आहे। नमस्कार। आता मी या ठिकाणी बगाडे यांच्या दुकानामध्ये आपले बहुरूपी पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि अशी कला सध्या विसर पडत चाललेली आहे आणि अशा कलाकारांना मी एक मानाचा मुजरा करतो, कारण हे दुर्मिळ होत चाललेली विसर आज पुन्हा एकदा जागा करण्याची वेळ मिळालेली आहे, मला संधी मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचं पहिला नमस्कार करतो। दादा तुमचं नाव काय? माझं नाव विजय भीमराव साळुंके। अच्छा। माझं नाव सागर नाथा शिंदे। अच्छा, तुम्ही राहणार वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। बरं, तुम्ही तिथून एवढं लांब असं फिरत सगळीकडे गावागावी जाता काय? हो सगळीकडे फिरतो आम्ही। अच्छा अच्छा अच्छा। मग ह्याबद्दल तुम्हाला ही कला आहे की नाही, या कलेबद्दल तुम्हाला काय वाटते दादा? तुम्ही म्हणजे केव्हापासून तुमचं करायला पिढी करायला आहे काय तुम्ही स्वतः हे आहे? नाही, ही आमची कला आमच्या आजोबापासून आलेली आहे। अच्छा। आजोबापासून हां कमी कमी तिसरी पिढी चालू आम्ही, तिसरी पिढी चालू करतोय आम्ही। हां। मग आता मला सांगा, आता ही जी तुम्ही कला तुम्ही जोपासायला आहे, बरोबर आहे, तुमच्या वडिलांची तर पिढी कशी जोपासत आला आहे, पण हे आताच्या पुढच्या पिढी म्हणजे समजा तुमच्या मुलं वगैरे असं हे करतील काय, मग करणार काय, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? मुलं करणार नाही, त्यांना आम्ही शाळा शिकवणार, कुठं तर नोकरी लावणार, पहिलं पोलीस करणार। हां हां। ह्या कामगिरीत आता कसं आता लोकांना सगळी बुडत झाली। हां कसं होतं पहिले बोहरी प्यायल्यावर माणसाला आनंद वाटत, बरोबर, वळावायची ऐकण्यासाठी। आता राहिलं नाही। आता कसं आहे मोबाईल टीव्ही आल्या म्हणून लोकांना सगळी बुडत आली, म्हणून पहिल्यासारखे कसं आहे लोक आता कला ऐकत नाही। हां, म्हणजे कलेचा विसर पडत चालल्यामुळे आता तुम्हाला ही सुद्धा आता दुर्मिळ होत चाललेलं आहे। म्हणजे कलाकारांना मग असं लोकांच्याकडनं असं हे मिळतं का तुम्हाला, म्हणजे काय मला म्हणजे प्रोत्साहन मानधन वगैरे तुम्हाला असं देतात काय, म्हणजे त्यांना बरं वाटतं काय, मनोरंजन वाटतंय काय? वाटतं बरं वाटतं। मग यासाठी सरकारकडनं तुम्हाला बहुरूपी म्हणा हे कलाकार वगैरे असं असेल त्यांना वगैरे काय मिळत नसते काय? सरकारी मानधन काय मिळते का तुम्हाला? सरकारी मानधन पहिले भेटत होतं, आता नाही भेटत। आता नाही भेटत। हां, म्हणजे त्याच्यामुळं पाप आता तुमची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे सध्या आता ह्याच्यामध्ये आता। आम्हाला गावाकडे जागा वगैरे काही नाही, हां घरं बिरं काही नाही। हां। तसा जागा म्हणजे अशी जागा भेटलेली आहे, हां स्वतःची जागा हक्का जागा नाही आम्हाला। हां हां हां। भेटलेली आहे म्हणजे कलाकारांना घरा म्हणजे कुठं आम्हाला जागा भेटलेली आहे। तेच म्हणजे कलाकारांना सरकारकडून अनुदान मिळावं आणि त्याचं कला जोपासणं पाहिजे, सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं, बरोबर आहे? ही राखी विनंती आहे। अच्छा अच्छा, बघूया। आणि ही कला आपण आता जोपासत आलेला आहे, असंच जोपासत राहून दे आणि जुनी आठवणी तुम्ही या आजच्या या निप्पाणीमध्ये तुम्ही भेट दिल्यामुळं हे उजाळा केल्याबद्दल तुम्हाला मनापासून आम्ही आमच्या मीडियाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद, आभारी आहे।